आज मी तुम्हाला लसणाची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी 100 ग्रॅम लसूण घेतला होता सोलून आणि अशा पद्धतीत बघा ह्याला मी कुटून घेतलेला आहे। वाडगं घेतलेला आहे आणि ह्या वाटीमध्ये बघा अर्धी वाटीपेक्षा जास्त असं दही घेतलेलं आहे। दही अजिबात आंबट नाही आणि घट्ट दही आहे। त्याच्यामध्ये बघा साहित्य काय काय घेतलं, ही मिरची पावडर आहे, तिखटवाली पण आहे, कलरवाली पण आहे। ही जी आहे ना ही चाट मसाला आहे, छोटा अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे। छोटा अर्धा चमचाला बी कमी असा गरम मसाला घेतलेला आहे। थोडंसं मी काळं मीठ घेतलेलं आहे। छोटा अर्धा चमचाला कमी अशी हळद घेतलेली आहे। धने जिरे पावडर घेतलेली आहे 1 चमचा आणि भाजून बारीक केलेली छोट्या अर्धा चमचाला बी कमी अशी जिरे पावडर घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आपण साधं मीठ घेतलंय त्यामुळे थोडंसं 1-2 चिमूट फक्त मी काळं मीठ घेतलेलं आहे, ह्याने चव छान येते। आता हे सगळं आपल्याला ह्या दह्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, मस्त असं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकणार आहे, मिक्स करूया आपण। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, कडक गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये थोडीशी टाकायची हिंग पावडर। 1 मिनिटानंतर आपल्याला हा लसूण टाकायचं। 1 मिनिटभर फक्त चांगलं परतून घ्यायचं। तर हे सगळं आपण काढून घेऊया। सगळं बघा मी काढून घेतलेलं आहे। वत्ताना मी केला होता गॅस बारीक। थोडंसं आता हे वाटीमध्ये जे आपण कालवलं होतं ना त्याच्यामध्ये मी थोडंसं बघा पाणी कालवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि 1-2 मिनिटं मी चांगलं असं हलवत राहायचं, सोडून द्यायचं नाही ह्याला अजिबात, हलवत राहायचं। बारीक गॅसवर बघा मी फक्त 2 मिनिटं ह्याला मी हलवून घेतलेलं असं। ही थोड्या वेळानं काय होती, एकदम अशी घट्ट होती। तर हे अशा पद्धतीत एकदम झटपट अशी खूप वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला चटणी दाखवलेली, एकदा जरूर करून बघा।